इथंच असेल ना. नाही, इथे ड्रॉवरमध्ये बघ. आणि सुरू झालं आहे. तर गुड मॉर्निंग आई सगळ्यांना. तर मस्तपैकी मी अंडा करी बनवते आज. बघू शकताय तुम्ही, एकदम म्हणजे वेगळ्याच प्रकारचे आहे बरं का. दिस इज करी. हां नाही आहे, बघ ना व्यवस्थित. इकडे बघ, इकडे. नाही माहीत मग कुठं ठेवलं काय माहिती. तर सकाळचा वेळ आहे म्हटलं चला आता स्वयंपाकाची वेळ पण झालेलीच होती. तर अंडा करी बनवते आज. तर मीठ टाकून देऊया आपण. ह्याचं काय चाललं बिटू? नाही भेटलं का तुला? क्लिप नाही सापडत आहे आणीला. काय म्हणते, तर पाणी नाही टाकणार आहे मी, फक्त एवढंच राहू देणार आहे. तर ग्रेव्ही ना मस्त झालेली आहे बघा. काय बनवते? अंडा करी. अंडा करी. तर थोडंसं उकळू देते आणि मग म्हणजे व्यवस्थित हे शिजू देते. मग अंडे तर ऑलरेडी बॉईल आहे. भेटलं का? अच्छा. आणि मग खाऊन बघूया, म्हणजे जेवण आता बाकीच आहे आमचं असं. तर भेटलं, ठीक आहे. तर टाईम झाला आहे 10. म्हटलं काय करूया काय नाही, मग चला अंडा करीच बनवूया एकदम म्हणजे वेगळ्या प्रकारची असं करून. तर गरम लवकरच व्हायला लागतात. 10 वाजले तर लगेच गरम व्हायला लागले. फॅन चालू करून घेतले मी. आणि बाहेर ऊन बघा, एकदम कडकडाट बाहेरचं वातावरण. आणीचं आता खेळायचं सुरू झालं आहे. आता तिथे ओढणीचं केस बनवणार आहे आणि ना ग केस बनवते. आणि मस्त मागे तिला मोठे केस आवडतात ना. आता टाकणार आहे वडी. तर मस्त शिजून घेतलेली आहे मी आणि अशीच टाकणार आहे आता. आणि एकदम टेस्टी चविष्ट भाजी होणार आहे बघा तुम्ही. मस्त हिरवी मिरची लसूण टाकून मस्तपैकी फोडणी केलेली आहे. आणि पाणी मी एवढंच ठेवणार आहे, जास्त नाही, कारण की भात नाही आहे. भात असला का थोडंसं पाणी जास्त वाढवावं लागतं. तर इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे मी पोळ्यांसाठी. आता टाकून मीठ.
पोळ्या करून घेते. भाजी झाली आपली. तर सकाळच्या पोळ्या पण उरलेले होते म्हटलं, आणि हे पण पीठ थोडंसं जास्त मळून टाकलं मी. तर पटपट त्यांच्या येण्याच्या आधीच पटपट स्वयंपाक करून घेते, म्हणजे निवांत जेवायला बरं राहील. कारण की आता थोडंसं हवा सुरू आहे, मग खिडकीतून मस्त थंडगार हवा येत असते, म्हणून पटपट स्वयंपाक आवरून घ्यायचं. कारण की थोड्या वेळ येताना नुसतं गरम व्हायला लागेल, म्हणून लवकरच स्वयंपाक करून घेते. आणि हानी पण गेली खेळायला, तोवर कोणीच डिस्टर्ब करायला नाही आहे, म्हणून लवकर आवरून घेते स्वयंपाकाचं काम. तर गाईस भाजी झालेली आहे मस्तपैकी. मस्त झालेली आहे भाजी. इकडे पोळ्या पण झालेल्या आणि ह्यांच्या पप्पाने काय आणलं बघूया आपण. इकडं this way. जांभूड पिकले आणि सारा भाजीपाला आणून घेतलेला आहे.
गेट नाही लावला का? गेट उघडाच होता. मस्त आहे गोड आहे. तिला माहीतच नाही आहे. बढिया आहे, टेस्टी. आज स्वयंपाक झाला ना, एवढं भारी वाटतं ना, खूप भारी वाटतं. आणि असं राहिलेलं म्हणजे स्वयंपाक करायचं बाकी राहिलं तर खूपच जास्त टेन्शन होते मला. तर स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे. आमचे पप्पा येऊन गेले, हातपाय धुत आहे आणि गेली बाहेर. 5 मिनिटात बोलवते आणि मग पटकन बसते जेवायला. मग पटकन जेवण झालं की पटकन भांडे घासते आणि पटकन निघते बाहेर चक्कर मारायला. अशी आपली स्टाईल. जाम पुढे एन्जॉय करते.